नमस्कार सगळ्यांना. इथं मी बनवणार आहे पालक स्टफिंग पकोडा. बघू शकता किती छान तयार झालेले आहेत. तर पालक स्टफिंग पकोड्यासाठी लागणारं साहित्य तर आपण बघूया. 1 वाटी बेसन, पालकची पानं, हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, पालकचे पानं घेतलेली आहेत, मीठ घेतलेलं आहे, उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि हळद घेतलेली आहे. बेसन पीठ जे आहे त्याचं आपण बॅटर तयार करून घ्यावा. बेसन पीठ 1 वाटी, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार, हळद टाकायची आणि त्याचं छान आपण भज्याला जसं बॅटर तयार करतो त्या पद्धतीने छान बॅटर तयार करून घ्यायचं. मीठ टाकायचं चवीनुसार. थोडीशी हळद टाकायची आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं. इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि बटाटे पण खिसून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपण हिरवी मिरची, हळद फोडणी देऊन त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते छान मिक्स करून घ्यायचं. स्टफिंगसाठी आपल्याला पालकच्या स्टफिंगसाठी लागणार आहे. त्याच्यासाठी आपण छान स्टफिंग तयार करून घ्यायचं. व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा. अशा पद्धतीने स्टफिंग तयार झालेलं आहे. बेसनचं बॅटरसुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपण पालकची पानं जी आहेत तर त्याचे आपण देठ काढून घेऊया. त्याचे छान देठ काढून घ्यायचे, कारण आपल्याला फक्त पानांची गरज आहे. अशा पद्धतीने पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता त्याचे देठ काढून घेते. सगळ्या पानांचे अशाच पद्धतीने देठ काढून घ्यायचे. अशा पद्धतीने सगळ्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत. आता आपण पकोड्याची तयारी करूया. इथे मी ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला स्टफिंग भरायचं. अशा पद्धतीने पान घ्यायचं. त्याच्यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते स्प्रेड करायचं. छान अशा पद्धतीने स्टफिंग स्प्रेड करून घ्यायचं आणि छान त्याचा रोल बनवून घ्यायचा. बघू शकता अशा पद्धतीने छान लावून घ्यायचं सगळीकडे. खालच्या बाजूने म्हणजे देठाच्या बाजूनेच रोल बनवायचा. अशा पद्धतीने छान रोल बनवून घ्यायचा. अशाच पद्धतीने सगळे जे पकोडे आहेत ते स्टफिंग भरून घ्यायचं सगळ्या पकोड्यांमध्ये. अशा पद्धतीने मी सगळे जे पकोडे जे आहेत स्टफिंग भरून घेणार आहे, तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी सगळे पकोडे जे आहेत तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ते डीप फ्राय करायचे आहेत. इकडे मी तेल गरम करायला ठेवते. आता बेसनच्या पिठामध्ये हे जे आहेत ते डीप करून फ्राय करून घ्यायचे. अशा पद्धतीने बेसन पिठामध्ये डीप करायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तेल इकडं गरम करायला ठेवलेलं, व्यवस्थित तेल तापवून द्यायचं छान. तेल आपलं तापलेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये पकोडे सोडूयात. अशा पद्धतीने सगळे पकोडे जे आहेत ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे.
छान अशा पद्धतीने सगळे पकोडे मी फ्राय करून घेणार आहे. व्यवस्थित तेलामधून सोडायचे हळूहळू चमच्याच्या साहाय्याने. छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे, चांगले फ्राय करून घ्यायचे. बघू शकता छान फ्राय झालेले आहेत, क्रिस्पी पण झालेले आहेत. आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळे पकोडे जे आहेत ते फ्राय करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहेत, क्रिस्पी देखील झालेले आहेत. तुम्ही आता ते सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.